जरी आज येत ऐसे कीजे, तरी कवणाची या मणी उरिजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्ण. सर्व इतिहास पूर्वपीठिका भगवद्गीतेची चालली असल्यामुळे आपण थोडं गतीनं घेत आहोत. म्हणजे आपल्या मूळ विषयांकडे ज्यावेळेस आपण वळू त्यावेळेस त्याचा फायदा सर्वांना चांगला होईल. जरी आज येत ऐसे कीजे, जर आज आम्ही येथे असे गोत्र की स्वजनवधाचे अयोग्य काम जर केले तर द्रोणाच्या मनात आमच्याविषयी आदर उरेल. आणि मग हे श्रीकृष्णा सांग, आम्ही तुझे मुख कसे पाहावे. अर्जुन एक एक अशा काही युक्त्या प्रयुक्त्या सांगून कृष्णाला विषय पटवून द्यायला की मी युद्ध का करणार नाही आणि का युद्ध करावं. ह्या ओवीत अर्जुन सांगतोय, भगवंता असं अयोग्य काम गुरुजनांच्या वधाचं जर मी केलं, नातेवाईकांच्या वधाचं केलं, तर शिष्याविषयीचा जो आदर गुरुला राहायला पाहिजे, गुरुजवळ असायला पाहिजे, तो कसा राहील भगवंता सांग. आणि ज्यावेळेस गुरूंच्या जवळ आपला आदर राहणार नाही, जगामध्ये आपला आदर राहणार नाही, तर भगवंता आम्ही तुम्हाला कसं तोंड दाखवावं. म्हणजे भगवंत त्याच वेळेस तोंड पाहतो की ज्या वेळेस तुम्ही धर्मशास्त्राच्या नियमाने चाललेला आहात. 36वा श्लोक. निहत्य धातुराष्ट्रानः का प्रीतिः शार्जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् अन्नत्वैतानात तायिनः. हे वासुदेवा, कौरवांना मारून आमची कोणती प्रीती होणार. या अत्याचारी पाप्यांना मारून आम्हाला पापच लागेल. समगीत बाप्पासाहेबांचं या 36व्या श्लोकावर. कौरवांना मारू जरी प्रिय कायामुचे, तरी जरी ते अत्याचारी झाले त्यांचे नाशे पाप आले. जरी वध करी गोत्रजांचा, तरी वसोटा होवणी दोषाचा. मज जोडीला असी तू हातीचा दूर होशी. जर मी गोत्रजांचा वध करील, नातेवाईक, गोत्रज म्हणजे माझ्या गोत्रातली मंडळी, माझे नातेवाईक मंडळी, यांचा जर मी वध केला तर सर्व दोषांचे मी वस्तिस्थान होईल. सर्व दोष मला येऊन लागतील. आणि मग मला जी तुझी जोड लाभली आहे तो तू माझ्या हातचा जाशील. आणि भगवंता तूच निघून जाशील. कारण एकदा पापी शरीर झालं, पाप केलं की भगवंत दुरावतो. पहा, लक्षात घ्या, अर्जुन जे प्रत्येक गोष्ट सांगतोय त्याच्यावरनं एक एक गोष्ट लक्षात घ्या. ही फक्त अर्जुनाची गोष्ट नाही आहे, आपली देखील आहे. म्हणजे उद्या साधनेमधून भगवंत जोडला जरी गेला, पण आपल्याकडे काही दोष आले, थोडे बहुत पाप आपण केले, धर्मशास्त्रांच्या नीतिनियमांच्या विरुद्ध जर आपण थोडी वागलो, तर भगवंत दूर जातो. कुलहरणी पातके, तिये अंगी जडती अशेके, तये वेळी तू कवणे के देखावासी. कुळाच्या नाशाने येणारी सर्व पातके जेव्हा अंगातील रक्तात पूर्ण भिनतील, पाप कुलाच्या लोकांना मारल्यानंतर जे पाप निर्माण होतील त्याचे दोष ज्यावेळेस रक्तामध्ये येतील, भगवंता भिनतील, तेव्हा त्या रक्तदोषी दृष्टीमुळे तुला कोणी कोठे कसे पावे, तू दिसणार नाहीस. कारण तू निघून गेलेला असेल. आणि पाप मात्र आम्हाला भोगायला शिल्लक राहते. म्हणजे तू गेला, तेही गेले, नातेवाईक मारले, आम्ही काय करावं. जैसा उद्याना माझी अनळ, संचरला देखुणी प्रबळ. मग क्षणभरही कोकिळ स्थिर नोहे,
ज्याप्रमाणे बागेत भयंकर आग भडकलेली पाहून कोकिळ पक्षी तेथे क्षणभरही थांबत नाही, बागेला आग लागल्यानंतर कोकिळ पक्षी थांबत नाही, उडून जाईल. खरंच आपल्या घराला आग लागू नये. घराला आग लागली ना, सगळे नातेवाईक पळून जातात. खरं आपलं कोण, परक कोण हे संकटामध्ये समजतं. कोकिळही निघून जाते आम्रवनामध्ये जर आग लागली तर. का सकधर्म सरोवर अवलोकोणी चकोर न सेविता वेर करुणी निघे. किंवा चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही, तर त्याचा त्याग करून निघून जातो. कोकिळा का जाते? तिला सुंदर असं सगळं उपवन पाहिजे. कुठेही राहत नाही कोकिळा. तसं भगवंत तू कुठे राहशील? तू कोकिळा आहेस. माझ्या घराला असं पापाची आग लागली, भिनलं ते पाप, दोष भिनले, तू कोकिळा जशी निघून जाते तसा तूही निघून जाशील. किंवा चिखलाने भरलेला सरोवर पाहिल्यानंतर चकोर पक्षी तिथे कसा थांबे? तोही थांबणार नाही. तया परी तू देवा मज झकवूनी न येसी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाश जेल. त्याप्रमाणे हे देवा, माझ्या देहाच्या परमाणुतील पुण्याचा ओलावा जर नाहीसा झाला, लक्षात घ्या, माझ्या अंगामध्ये पुण्य आहे म्हणून भगवंता तू माझा आहेस. लक्षात घ्या, अर्जुन किती परफेक्ट जाणत होता. पुण्याच्या जोरावर आज तू माझ्या बरोबर आणि रात्रंदिवस तू माझा सहचर्य आहेस. हा जर पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला फसून माझ्याकडे येणार नाहीस. काहीतरी निमित्त काढशील आणि तू पळून जाशील, नाही येणार. भगवंत पुण्यशीलपणाच पाहिजे, हे लक्षात घ्या. हे थोडं आपल्याकडे वळवायचं आहे. ही हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, पण फक्त आपल्याकडे वळवायची. की अर्जुन जो सांगतोय ते सत्य आहे. फक्त असत्य कसं आहे हे पुढे आपल्याला समजेल. धर्मशास्त्रांच्या दृष्टीनं जनरल माणसं, पण हा काहीही खोटं बोलत नाही. धर्मयुद्ध असेल तर परवानगी आहे, धर्मयुद्ध नसेल तर पापच लागणार आहे. हेही तितकं खरं आहे. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धातराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः श्याम माधव. म्हणून आम्ही आपले बांधव जे धृतराष्ट्र पुत्र त्यास मारण्यास योग्य नाही. कारण हे माधवा, स्वजनांना मारून आम्ही सुखे कसे होऊ? बंधुघात पाप आम्हा योग्य नवे कळे तुम्हा. आम्ही स्वजना मारावे कसे बरे सुखी व्हावे. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसतसे. गोत्रवधांच्या पापामुळे तू अंतरशील म्हणून मी हे करणार नाही. कारण मी माझ्या नातेवाईकांना सर्वांना मारून टाकलं, गुरुजनांना मारून टाकलं. भगवंता तू अंतरशील म्हणून मी करणार नाहीये. व त्यास सम्राट हातात शस्त्र धरणार नाही. कारण युद्ध पुष्कळ प्रकाराने पापयुक्तच दिसत आहे. कारण युद्ध एका प्रॉपर्टीसाठी आहे आणि म्हणून पापच त्याच्यात होणार आहे. आणि भगवंता हे मी ती करणार नाही. असं भांडण ठीक आहे, पण मृत्यूच समाप्त करायचे लोक म्हणल्यानंतर पाप लागला. तू जशी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल. तेणे दुःख ये फुटेल तुझविन कृष्णा. तुझ्यापाशी आमचा वियोग होईल, तू दूर जाशील भगवंता. मग सांग बरे जगात आमचे काय मोल उरेल? हे पहा, आजही तुम्हाला सांगतो, आपलं मोल कशात हे ओळखा. अर्जुन देखील सांगतोय, सत्तेमध्ये नाही, पदामध्ये नाही, पैशामध्ये नाही, नातेवाईकामध्ये नाही, रूपामध्ये नाही, कशामध्ये आपलं मोल नाही.
मोल भगवंत आपला किती आपल्या जवळ आला याच्यावर आहे. आज तुम्हाला आम्हाला मान याच्याकरता मिळणार आहे किंवा मिळू शकेल भविष्यात की आपल्याला लोक भगवंताचं समजतील. हे योगधाम भगवंत जवळ आणण्याची कला आहे आणि म्हणून तुमचा मान आणि मर्तबा वाढू शकतो. नाहीतर फार पैसा वाढलाय, कोणी किंमत दिली हो? कुठल्या पैसेवाल्याला किंमत मिळाली? कोणाला काय मिळालं या जगात? उलट दुश्मन जास्त होतात, जळणारे जास्त होतात. अध्यात्म आणि भगवान जवळाला एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीमुळे मान सन्मान कीर्ती सगळं काही आपोआप मिळू लागतं, आपोआप मिळू लागतं. तुझ्यापाशी आमचा वियोग होईल तर मग सांग बरे आमचे काय मोल उरेल, काय किंमत उरेल? भगवंत निघून गेल्यावर काय? आणि आज आपणही एखाद्या वेळेस जर असे वागलो तर की भगवंत नकोय आम्हाला, आम्हाला फक्त पैसा पाहिजे. कवडीच्या भावात आम्ही योग शक्ती जर विकली आणि तिचा दुरुपयोग केला तर भगवंत तर राहणार नाही, आपणही संपू. म्हणून अर्जुनाचे बोल मी त्या ढंगाने सांगायलो तुम्हाला. सांग बरे जगात आमचे काय मोल उरेल? हे कृष्णा, तुझ्या वाचून त्या वियोग दुःखाने आमचे हृदय फुटेल. उलट आम्ही हाय धाय मोकलून रडूत आणि हृदय आमचं फाटून जाईल. भगवंता, तुझ्याशिवाय आम्ही नाही जगू शकणार रे, आणि तूच राहणार नाही. काय करायची आम्हाला ती सत्ता, ती संपत्ती? म्हणून कौरव हे वाधी वधी जती, मग आम्ही भोग भोगी जती. हे असो मात आघडती. अर्जुन म्हणे, म्हणून हे कौरव मारले जावेत आणि मग आम्ही राज्य भोग भोगावेत. या न घडणाऱ्या गोष्टीविषयी काहीच बोलले नको. मग कौरवांना मारायचं, त्यांचाही वध करायचा, मग राज्य भोगायचं आणि तूही निघून जायचं आमच्यामधून. म्हणजे तेही गेले, तुम्ही गेले, संपत्ती उरली. काय होणार आहे? अशी कल्पना करा. काही घरात आता पूर आला आपल्याकडे अनेक गावांमध्ये. काही बातम्या अशा वाचल्या की त्या घरचं कोणीच उरलं नाही शिल्लक. समजा एखादा मुलगा उरला असेल, त्याला चांगलं वाटेल का? अनभिषक्त सम्राट तो आपल्या संपत्तीचा झाला समजा आणि बाकीचे सगळे मेले. चांगलं वाटेल का? नाही वाटणार. उपभोगत असताना पाहणारे आवश्यक आहेत. तुम्हाला जंगलात नेऊन टाकलं, एक छान बंगला बांधून दिला, कार दिली, संपत्ती एक 10-20 कोटी रुपये दिले, खाण्यापिण्याच्या वस्तू दिल्या, पाहणारा मात्र कोणी नाही. काय वाटेल? सगळं आहे ना उपभोगायला, पण पाहणारच कोणी नाही. काय उपयोग होणार आहे त्या संपत्तीचा? हेच अर्जुन म्हणतोय. 38 यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मानिवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपंचाद्भीर जनार्दन. 38 आणि 39 श्लोक भगवद्गीता. जरी त्याचे चित्त लोभाने भ्रष्ट झालेले हे कौरव कुलक्षयाने होणारा दोष व मित्रद्रोहाचे पाप या दिसत नसले तरी हे जनार्दना, कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाला पाहणाऱ्या आम्ही या पापापासून निवृत्त होण्यास कसे न जाणावे? समगीत. बुद्धी लोभाने नासते तसे त्यांना न दिसते. मित्रद्रोही पाप जसे कुलक्षयी दोष तसे. असे पाप करू नये हे कामा कळू नये. महादोष कुलक्षय कृष्णा उघडे होय.
हे अभिमान मध्ये भुलले, परिपास संग्रामा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे कौरव, अभिमानाच्या उन्मादाने बुद्धिभ्रष्ट झाले आणि जरी येथे युद्धासाठी आलेले आहेत तरी आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. उलट बाजू मांडायला हे भगवंत काय म्हणतील, अरे माजलेत, अभिमानी झालेले, ते पापी आहेत, दुष्ट आहेत, मार. त्याचं उत्तर आधीच द्यायला आहे. इनडायरेक्टली त्याला असं म्हणायचं की भगवंत हे म्हणेल, अरे ते पापी आहेत, दुष्ट आहेत, अभिमानी आहेत. पण भगवंता, हे जरी खरं असेल, त्यांना मारलं पाहिजे हे जरी खरं असेल, तरी आपलं तर हित कशा ते पाहावं ना. बरं आम्ही मारलं, हित काय होणार आहे, तू निघून जाशील, पाप अंगात राहील, आणि कोणासाठी भोगायचं, सगळेच गेल्यावर. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळ कुट. हे आपले ज्यांच्या रक्तमांसांचा संबंध आहे असे आपणच कसे मारावे, हे असे पाप कसे करावे, चांगले समजत असूनही हे काळकूट विष कसे घ्यावे. माहिती आहे तरी विष प्राशन कसं करावं, का मारावं त्यांना. हा जी मार्ग चालता, पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभाती. अहो महाराजा, वाट चालत असताना जर एकाएकी आपल्या समोर सिंह दिसला तर त्याला चुकून जाण्यातच जीव वाचणार आहे. उदाहरण द्यायला की महाराज, सिंह आला, आपण जंगलातून चाललो, उगीच समोरासमोर कशाला यायचं, तो सिंह आहे, बदमाश आहे, आपल्याला झडप घालेल, उगीच युद्ध करण्यापेक्षा आपण आपल्या बाजूला निघून जायचं. म्हणजे ते बदमाश आहे सिंहासारखे, आपण बाजूला जाऊ ना, काय फरक पडला ना, इथं नाही. असता प्रकाश सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवण देवा लाभ सांगे. असलेला प्रकाश सोडावा आणि मग काळोख्या खोल विहिरीत जाऊन बसावे. प्रकाशात बसायचं नाही आणि एखाद्या विहिरीत उतरायचं जिथं काळोख आहे. असंच झालं. यात कोणता लाभ आहे ते सांग बरे देवा. म्हणजे आत्ताच आमची परिस्थिती चांगली आहे ना देवा, नाही तर नाही काही गाव काही करू, कसे आपलं धकून जाईल. पण त्या खालच्या विहिरीत उतरायचं अंधारामध्ये, आज तरी थोडा बहुत प्रकाश आहे, कारण भगवंत समोर आहे, कमी पडणार नाही, काही होईल आमचं, असा अर्थ आहे प्रकाशाचा. का समोर अग्नी देखोणी, जरी नवची जे ओसंडोणी, तरी क्षणी एका कवळुनी जाळू शके. किंवा वाट चालत असताना समोर अग्नी पेटलेला पाहून त्याच्यावरून न जावे, जर त्यास टाळून बाजूने न गेलो, म्हणजे त्या अग्नीवरून गेलो, तर तो चोहीकडून वेढून वस्त्रे पेटून आपल्याला एका क्षणात जाळून टाकेल. भगवंता अग्नी लागला असेल ना, आपण दुरून जावं. त्याच्यावरून समजा गेलो, काय होईल, वस्त्र पेटतील, तो जाळून टाकील, सगळीकडून अग्नी होईल. कशा करता याच्या तांब्याला घुसवतोयस तू युद्धाला, ते जाळून टाकतील. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहत, हे जाणताही केबी येत प्रवर्तावे. त्याप्रमाणे हे कुलनाशाचे दोष प्रत्यक्ष रक्तात येऊ पाहत आहेत, हे कळत असूनही येथे कसे प्रवृत्त व्हावे. रक्तात दोष येणार, पाप लागणार, आपल्याला जाळणार, मग कशा करता उडी घ्यायची या समरांगणात. ऐसे पार्थ ती अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. त्यावेळी अर्जुन कृष्णास असे म्हणाला, देवा या घोर पातकाची थोरी तुम्हाला सांगतो ऐका. आता पाप म्हणजे अर्जुन किती तयार आहे शास्त्र दृष्टीनं, आपण तयार देखील नाही. मुळात अर्जुन कसा पात्र होता, तो काय म्हणतोय, आता हे पाप समजा झालं, त्याचे परिणाम काय काय होणार आहे सांगतो भगवंत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्म सनातन, धर्मे नष्टे कुलं कृष्ण मधर्मो भी भवच्युत.
कुलक्षय झाला असता अति प्राचीन असे कुलात चालत असलेले विज्ञानी प्रयोग नष्ट होतात. विज्ञानी धर्मप्रयोग नष्ट झाले असता अधर्म सर्वही कुलाला चोहीकडून व्यापतो. मग अधर्मी बळ वाढते, अधर्म शिगेला पोहोचतो. युद्ध करायला परवानगी भगवद्गीतेने दिली धर्मयुद्ध असेल तर, नाही तर सगळे नियम अर्जुन सांगतोय ते आपल्याला लागू आहेत हे लक्षात घ्या. काहीही अर्जुन चूक बोललेला नाही. कुलक्षयेत कुलधर्म नासे सनातन धर्म, धर्मे नाशे कुळी मग अधर्मास मग तग शिग. जैसे काष्टे काष्टमंतिजे तेथ वन्नी एक उपजे, तेणे काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेणी. जसे लाकडाने लाकूड घासले असता तेथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला असता सर्वच लाकडे जाळतो. लाकडाने लाकडं घासायचे पूर्वी यज्ञामध्ये, काड्याचे डबी घेऊन नाही, त्याच्यातनं अग्नी मंत्राने प्रगट करायची. तेथे अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला असता सर्वच लाकडे जाळतो. म्हणजे लाकडातून लाकडं घासल्यानंतर अग्नी उत्पन्न होतो, पण तो अग्नी तेच लाकडं जाळतो. तैसा गोत्रीची परस्परे जरी वदगडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे. भगवंता ठीक आहे, त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने एकमेकाचा जर वध केला, ते आम्हाला मारतील, आम्ही त्यांना मारून ते समाप्त होतील, आमचे काही जातील, असं जरी गृहीत धरलं, काय होईल भगवंता याचा परिणाम? आणि तो भडकला असता सर्वच लाकडे नाही तर भयंकर महादोषाने सर्व कुळ नष्ट होते, सर्व कुळ संपतील, सगळे लोक संपतील. म्हणजे पहिलं कारण काय होईल? कुळ संपेल, कुळात पाणी पाजणारं कोणी राहणार नाही. मनोन येणे पापे वंशज धर्म लोपे, मग अधर्मची आरोपे कुळा माझी. म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून वंश परंपरेने चालत आलेल्या कुलातील विज्ञानी धर्माचा लोप होतो आणि मग कुळातील वंशजामध्ये अधर्मी दुर्गुण वाढतात किंवा अधर्मी गुणांचा टेका मिळतो व त्यामुळे अधर्म शिगेला पोहोचतो व तो बंडाळ अंधाधुंद काळ अधिक टिकतो. फार महत्वाची ओळ. दोष जर केले आपण, पाप जर केले, काय होईल? कुलक्षयापासनं पापापासनं वंश परंपरेने चालत असलेल्या कुलातील जे काही विज्ञानी प्रयोग होते ते न करण्याची बुद्धी होती. अनेक वारकरी संप्रदायाची घरं आहेत पण त्यांचे पोरं वारकरी नाहीत. लक्षात घ्या मी काय म्हटलं. अनेक आपली घरं अशी आहेत ज्यांचे पोरं आज साधक नाहीत, ज्यांचं पूर्ण घर साधक नाही. लक्षात घ्या काय होतं मग? तर धर्माचा लोप पावत जातो. समजायचं त्या घरी पाप सुरू झालेलं आहे. कोण येत नाहीत? जे पापी असतात. भगवान त्यांना दूर नेतो. नवरा आला तर बायको येत नाही, बायको आला तर नवरा येत नाही, एक माणूस आला तर दुसरा येत नाही आणि आपणही येऊ देत नाही बऱ्याच वेळेस. इथून पाप सुरू झाला असं अर्जुन म्हणतो. धर्माचा लोप होतो आणि मग कुळातील वंशजामध्ये अधर्मी दुर्गुण वाढतात आणि मग आपण म्हणतो अभ्यासाच्या नावाखाली पोरं येत नाहीत, पोरांना येऊ देत नाहीत आपण. मग काय होतं? मग उद्या दुर्गुण जर वाढले त्यांच्यामध्ये, कोणी दारू प्यायला लागलं, कोणी जुगार खेळायला लागलं, कोणी अजून वाईट कर्म करायला लागले,
दोष कोणाचा? आणि अधर्म वाढत जातो, कारण तुम्ही त्यांना धर्माचरणाचं धडे दिलेच नाहीत. अधर्म वाढवायला आपण मदत केली म्हणून पहिलं पाप आपल्याला लागतं, त्यांना नंतर लागेल. नाही, मीच फक्त अध्यात्म करणार, माझ्या कुठल्याही घरच्या माणसांनी अध्यात्म करता कामा नाही, कारण त्यांना सगळ्यांना कामं आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हटल्यानंतर ते येत नाहीत ना, हरकत नाही, पण तुम्ही नाही म्हणणं हेही पापाचरण आहे. अधर्माला उटांगळी तुम्ही दिली. मग घरात जर काही पोरं बिघडली, काही तरुण पिढी बिघडली, काही मुलं बिघडली, दोष पहिल्यांदा कोणाचा? मग अधर्मी दुर्गुण वाढतात किंवा अधर्मी गुणांचा ठेका मिळतो. कोणी टेका दिला? हे अधर्म वाढवण्याकरिता आपण दिला. जसं मांसाहार मध्ये एक श्लोक येतो मनुस्मृतीमध्ये, मांस म्हणजे मारणारा, समजा बकरं असेल ते मारणारा, शिजवणारा, वाढणारा, खाणारा, पाहणारा, मार 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 सांगणारा, सगळे सारखे दोषी म्हटलेले. मग पापाचरण करत असताना तुम्ही पुण्याकडे त्यांना नाही वळवलं, कोण दोषी? तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन करून जाण्याची वेळ आली, सगळं देहू गाव जमा झालं. सर्व गावांना म्हणाले, ते संपूर्ण देहू गावाला मी सदैव वैकुंठ गमन करून घेऊन जाऊ शकतो, माझ्यात पावर आहे, चला सर्वांना नेतो मी सदैव वैकुंठ गमन करून वैकुंठात. प्रत्येक जण नाही म्हणाला. जिजाबाईला सांगितलं, तू तरी चल, तुम्ही जा, म्हशीचं दूध कोण काढी. तुकाराम स्वतःच्या आयुष्यात चुकले नाहीत, की मी संसार, तू संसार कर, मी माझा अध्यात्म करतो. हे जर तुकारामांच्या याच्यातनं आलं असतं, तुकाराम दोषी ठरले असते. लक्षात घ्या, अनेक वेळेस दोष आपल्या अंगात, आपल्याकडे बोट वळवले जातात. हा ऐकत नाही ती गोष्ट वेगळी, इतरांनी सांगितलं तरी ऐकत नाही, प्रारब्ध समजायचं. पण आपल्या हाताने आपण येऊ देत नाहीत, प्रोत्साहन देत नाहीत, हे पाप, अधर्माचरण आपल्यालाही भोवतं, त्यांनाही भोवतं. मग आपल्याला वाटतं आमचे पोरं बिघडली. अरे बिघडली का? पहिले दोषी तुम्ही, नंतर काही असेल. एक उदाहरण तुम्हाला मी मागे फार दिलं होतं छान. तुकारामाच्या घरी एक म्हैस होती. ती म्हैस चोरांनी रात्री चोरून नेली. सगळेजण म्हणायला लागले, करा करा करा, कीर्तन करा, प्रवचन करा, देवानी अशी वेळ काय येऊ दिली. नावं ठेवायला लागले. लोक बोलतात आणि अशांना आधी बोलतात. दुसऱ्याची इथं चोरी होऊ द्या, वाईट म्हणतील, अरे अरे वाईट झालं, वाईट झालं. पण अध्यात्म करणाऱ्याच्या इथं झाली की नाही, पहा पहा, अजून करा देवधर्म. जा आळंदीला, मागे चोरी झाली. तसं तुकारामांचंही झालं. म्हैस गेली. तुकारामांना म्हैस गेल्याचं दुःख नाही झालं. लक्षात घ्या, तुकारामांचं तोंड उतरलं आणि तुकाराम म्हणतात की सगळ्यात वाईट हे झालं की चोरांना बुद्धी व्हावी, ईश्वराने त्यांना बुद्धी दिली माझी म्हैस चोरीला जाण्याकरिता, माझ्या हातून काय चूक झाली. लक्षात घ्या, अधर्माचरण काय घडलं माझ्या हातून की ज्यामुळे म्हैस गेली. 3 दिवसानंतर चोराला समजलं, यांनी प्रायश्चित्त करायचं ठरवलं. काय माझ्या हातनं चूक झाली की भगवंतानी दिलेली म्हैस घालवली. आणि मग चोरांच्या लक्षात आलं, यांनी क्षमा मागितली असेल, जसं आपण परवानगी मागतो, अर्पण करतो,
चूक झाली तर क्षमा मागतो. चोरांना कळालं की अरे ती संत तुकारामाची होती, परत आणून गोठ्यात रात्री बांधली, ती म्हैस आली. म्हणून चूक आपली काय हे पहिल्यांदा पहा. त्यांच्या चुका, त्यांचं प्रारब्ध असेल हरकत नाही, तुमची काय चूक आहे हे आधी पहा. आपण दोषी किती ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. त्याप्रमाणे कुलातील धर्माचा लोप होतो आणि मग कुळातील वंशजामध्ये अधर्मी दुर्गुण वाढतात. धर्म लोपतो, अधर्म विचाराने ग्रासले जातात, विकारांनी व्यसनाने ग्रासले जातात ही लोक, आणि अधर्मी दुर्गुण वाढतात किंवा अधर्मी गुणांचा टेका मिळतो व त्यामुळे अधर्म शिगेला पोहोचतो व तो बंडाळ अंधाधुंद काळ अधिक टिकतो. म्हणजे तो काळ जास्त काळ राहतो बरं का. वाईट आलेले दिवस फार काळ राहतात, सुखाचे दिवस फार कमी. कोणी पहा, मुलगा मेडिकलला 97% मार्क घेऊन आला, किती दिवस सुखी असतो? ऍडमिशन मिळेपर्यंत. मिळाल्यानंतर अभ्यास ज्यावेळेस सुरू होतो तोंड उतरत, बाप्पा खूप अभ्यास. सुखाचे दिवस अतिशय कमी, केव्हा जातात पता लागत नाही. दुःखाचे दिवस फार काळ टिकतात. पण बालपण इतक्या लवकर जातं ना, त्यालाही समजत नाही. तरुणपणा ज्यावेळेस तो होरपळायला लागतो, म्हातारपण आणि तरुणपण, त्यावेळेस समजतं काय दुःख आहे. बालपणाचा आनंदच वेगळा. आज तर तोही आपण त्यांना घेऊ देत नाही, तोही घेऊ देत नाही. अंधाधुंद काळ हा जास्त काळ टिकतो. भगवंता, तर माझ्यामुळे अनंत काळ पर्यंत पापांचे भोग, अधर्म शिगेला जाईल आणि सगळे राहिलेले लोक अधर्माने ग्रस्त होतील, हे घडेल. 41वा श्लोक. अधर्माविभवात् कृष्ण प्रदूषन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु द्रष्टा सुवाष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्णा, सर्व कुलात अधर्म पसरल्यामुळे कुलीन स्त्रिया अतिशय दूषित दुराचरणी होतात. हे कृष्णा, कुलोत्पन्ना साध्वी स्त्रिया दूषित होता, चारी वर्णाची परस्पर भेसळ होते. वाडे माजरा अधर्म स्त्रिया करीती भ्रष्ट कर्म, वाडे व्यभिचार स्वैर घडे रक्ताचा संकर, मूळ धर्म जाता बळी माझे आसुरी बंडाळी. एत सारा सार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेध आगवे पारुषती. जेव्हा सर्वत्र अधर्माचा निधर्माचा प्रचार प्रसार होतो, तेव्हा त्या लोकांच्या बुद्धीत सार काय व असार काय याचा विचार नसतो. अधर्म ज्या घरामध्ये पसरतो, लक्षात घ्या, सगळे आपल्याकडे किंवा आता वर्तमान काळ पहा काय काय चाललंय, काय घडलं असेल. ज्या घरांमध्ये मग आचार आणि विचाराचं सार नसतं, सार काय असार काय, योग्य काय अयोग्य काय, स्वार्थ इतका बोकाळलाय, योग्य काय अयोग्य काय दिसत नाही. का? अधर्म शिगेला चाललाय, याचा विचार नसतो. व योग्य आचरण कोणते व अयोग्य आचरण कोणते, कोणते कर्म केले पाहिजे व कोणते करू नये, ह्या गोष्टी बंद पडतात. अनेक वेळेस आम्हाला चांगल्या चांगल्याला सुचत नाही काय कसं वागावं. मार्गदर्शन करणाराही कोणी नसतो शुद्ध भावने. प्रत्येक जणांचे एक मित्र असतात, काही शिकवतात. अधर्माचे अधर्मी मित्र असतात, ते त्यांना ते शिकवतात. नातेवाईक तसेच, सगळे तसेच. म्हणून सारासार विवेक नष्ट होतो आणि अधर्माकडे कल जास्त वाढतो. त्यामुळे काय घडतं,
असता दीप दबडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी अजुनी की अडखळीजे जया परी. तेवत असलेला दिवा मालविला व मग जर अंधारात वावरू लागले तर त्याप्रमाणे सपाट जमिनीवरही माणूस अडखळतो. जो छोटा दिवा आहे तो मालवायचा आणि अंधारामध्ये चालायचं, काय होईल? सपाट जमिनीवरही ठोकर बसू शकते. तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्म जाये, मग आण काही आहे पापा वाचुनी. फार महत्वाची ओवी. तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्म जाये, मग आण काही आहे पापा वाचुनी. त्याप्रमाणे कुलातील कुलदीप मावळतो किंवा कुलक्षय होतो. काही काही घरातनं चांगली माणसं उचलल्या जातात. चुकून काही चांगली पोरं माणसं जन्म घेतात, ते अल्पायुषी असतात. का? आणि मग त्या घराचं पाणीपत होतं. कारण बाकी सगळे अधर्माने वागणार आहेत. आणि एक सज्जन आला होता, भगवंत त्याला राहू देत नाहीत. म्हणून आपण म्हणतो ना, जो आवडतो सर्वाला, गात असतात सर्वजण. कोणी चांगला माणूस मेला की तोची आवडे देवाला. पापी राहतात, पुण्यवालाला देव उचलून घेतो, कारण तो शिगेला पोहोचलेला आहे त्या घरातला अधर्म. तर ते काय म्हणतात, ज्यावेळेस कुलातील कुलदीप मावळतो किंवा कुलक्षय होतो, चांगली माणसं संपवल्या जातात, विधीकडून दूर नेल्यात येतात. काही घरी पार्टेशन होतं. ठीक आहे, मारायचं नाही ना, याला वेगळं काढा. धर्म आणि अधर्म एका ठिकाणी नांदू शकत नाही. कारण त्यांचे दोष याला लागू नये, त्यांचं पाप यांनी भोगत बसू नये. आपल्याला वाईट वाटत असतं, का असं झालं? काढलं भगवंताने. पापी प्रॉपर्टी खाऊ देणार नाही भगवंत भक्ताला. पापी लोक संगतीत राहू देणार नाही भगवंत. एक तर तुम्हाला उचली नाही, तर त्यापासून तुम्हाला विभक्त कर. संपत्तीमध्ये काही जर पाप असेल तर तीही मिळू देत नाही. देव भक्ता लागी करुणेदी संसार, अंगे सारावार करुणी ठेवी. फार अध्यात्म गण आहे. समजून एक 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 गोष्ट आपण घेऊ. कुलदीप मावळतो, कुलक्षय होतो. भगवान गोपाल कृष्ण स्वतः असताना कुलक्षय स्वतःच्या हाताने करावा लागला. कारण अधर्म शिगेला गेला होता. भगवंतानी ठरवला होता निजधामाला निघून जावं. चांगल्या लोकांना निजधामाला पाठवतो, स्वतःही निघून गेला आणि स्वतःच्या कुळाचा क्षय करावा. भगवंतानी देखील हाच नियम केलेला आहे. आपल्याला वाटतं भगवंत असताना ते बदलू शकले नाहीत, आपण कसे बदलूत? पुष्कळ वेळेस आपल्याला वाटतं तुम्ही असताना असं झालं. अरे भगवंत असताना झालं त्यांच्या कुलात. अधर्म शिगेला गेला. भगवंत 12 वर्ष निघून गेले, सगळं बुडवल्यानंतर स्वतःही राहिले नाही राहायचं. अधर्माच्या द्वारकापुरीमध्ये हा जगदीश राहील कसा? द्वारकाधीश राहील कसा? त्याप्रमाणे कुलातील कुलदीप मावळतो किंवा कुलक्षय होतो. त्यावेळी मूळचा तत्वविज्ञानी सनातन धर्म अज्ञानामुळे किंवा विज्ञानाच्या अज्ञानामुळे लोपतो. विज्ञान जातं. त्या घरामध्ये ट्रान्समिशन ऑफ पॉवर असेल, विज्ञान जातं. आज बाप्पासाहेबांच्याच घरात आपले गुरु कोणीही नाही. कोणी नाही. कुंडलिनी शक्ती
काहींची चुकून जागी आहे, काही कोणी केलेलं नाही. का ज्यावेळेस पुण्यवान माणूस निघून जातो त्या घरचा कुलक्षय ठेवलेला आहे, हे तितकंच खरं आहे. अज्ञानामुळे, विज्ञानाच्या अज्ञानामुळे लोपतो, मग त्यातील विज्ञानी धर्माच्या जागी अज्ञान वाढल्यामुळे तेथे पापा वाचून दुसरे काही असेल का? तुम्हाला घरी साधना होऊ देत नसतील, कोणी अडथळे आणत असतील, कोणी करू देत नसतील, समजायचं अधर्म सुरू झालाय घरामध्ये, आणि आपल्यालाही करू वाटत नसेल, अधर्म सुरू झालाय. कोणाची बायको अडवते, कोणाचा नवरा अडवतो, कोणाचं पोरग अडवतं, कोणाचं अजून काही अडवतं. संसारामध्ये जास्त गुरफटायला लावलं आणि तुम्हाला याच्यापासून थोडं विभक्त करू लागले की इंडिकेशन आहे त्या घरचं, की ह्या घरचं अधर्म आता वाढत जाणार. नाथ महाराजांची बायको होती. एकनाथ महाराजांची बायकोच फक्त एकनाथांना अशी मिळाली. पूर्ण संसार स्वतःच्या अंगावर घेतला. तुम्ही परमार्थ करा, मी संसार उभी आहे तुमच्यासाठी करा. बाकीच्या विरुद्ध होत्या. साथ फक्त एकनाथांच्या बायकोची नाथ महाराजांना होती, तुकारामांची विरुद्ध होती. झालं काय? तुकारामाचा मुलगा तुकाराम झालाच नाही. आज त्यांच्या वंशजामध्ये पहा, एकही श्रीमंत नाही. त्यांचे वंशज पहा काय आहे. त्याचं कारण त्यावेळेस त्यांना करू दिलं नाही आणि कोणी केलं नाही. त्या पिढीमध्ये कसा संत जन्मेल? लक्षात घ्या. आपल्याकडे सगळे बोट वळवायचे. ज्ञानेश्वरी ग्रंथ हे काय, हा ठीक आहे, अर्जुनाला दिसलं का, भगवान सांगतात का, अशा गप्पातला हा ग्रंथ नाही. सगळे बोट समाजाने आपल्याकडे घ्यावेत, श्रोत्यांनी आपल्याकडे घ्यावे. असं होतं आणि आपण तर आडवत जातो. नवरा येऊ शकत नाही तर बायकोला अडवून ठेवतो, बायकोला येऊ शकली नवऱ्याला अडतो. पहा, त्यांचं काही ना काही समजायचं कुठे ना कुठे धोका होणार आहे या घराला. कोणी म्हणतो संत असून त्या घरात धोका कसा झाला? धोका का झाला? बाकीच्यांचे विचार विरुद्ध होते, अधर्माचे होते, त्यांना भोगायचं होतं. मग तुकारामांच्या वंशाचं, आध्यात्मिक वंशाचं पाणीपत झालं. ठीक आहे, रक्तवंश चालत आला, मांस वंश वाढला, आध्यात्मिक वंश संपला तुकारामांचा, त्यांच्याच पिढीत संपला. आपल्याकडे सगळे बोट वळवा. बाप्पासाहेबावरून पहा, मोदीजी महाराजांच्या मुलाला काहीही मिळालं नाही, काही मिळालं नाही, न मुलीला मिळालं, कोणालाही त्यांनी दिलं नाही. त्या वंशाचे लोक आळंदीला आले होते. फार काही चांगली परिस्थिती नव्हती. कोणी घेतलं नाही हेही पाप, करू दिलं नाही हेही पाप. आणि महाराजांना त्रास नक्की झाला. बाप्पासाहेब म्हणले, इतक्या लवकर त्यांनी समाधी घेतली, नक्की त्रास होता. पोरांचा असेल, सुनेचा असेल, अजून कोणाचा असेल, काही माहिती नाही. म्हणून ही माणसं लवकर निघून जातात त्रास सुरू झाला की. असंच घडतं. आणि या सगळ्या याच्यापासून आपण वाचवण्याचा प्रयत्न सध्या आपला चाललेला आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वाणी. आपल्या बरोबर जावं, घरचे असो बाहेरचे असो. या रे लहान थोर, या ते भरते नारी नर. सगळ्यांना बरोबर घेऊन जावं. जर वाटा अडवल्या
पाणीपत त्या घरचं सुरुवात झालं म्हणून समजा. भले आपण असू तरी तेथे पापा वाचून दुसरे काही राहणार नाही. ओवी सांगते, तैसा कुळी कुळक्षय होय, तै वेळी तो आद्य धर्म जाय. मग आण काही आहे पापा वाचुनी. आद्य धर्म निघून गेला, चांगले सत्पुरुष निघून गेले, पापच शिल्लक राहतं त्या घरी. ते सगळ्याला भोगायचं नंतर. जय यमनियम ठाकती, तेथ इंद्रिय सैरा राहटती. म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रिया. असे पापच वाढत जाते, त्यावेळी इंद्रिय व मन आवरून धरणे जमत नाही. ज्या घरामध्ये स्वैरवर्तन सुरू झालंय, पाप वाढत जातं आणि इंद्रिय व मन आवरून धरत नाहीत लोक. आता काय, पिझ्झा खाऊ, पिझ्झा, मग हे खाऊ ते खाऊ, पिक्चर पाहू, डान्स करू, रॉक अँड रोल करू, मज्जा 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 करू. हे सगळं वाढत. जीभ कंट्रोल सोडते, आवरून धरणे जमत नाही. आता मला सांगा, श्रवण तर्पण आम्हाला जमत नाही म्हणजे जीभ स्वैर चाललेली आहे. आपण पापी होणार आहोत का पुण्यवान? एक एक बारीक बारीक उदाहरणावरून सांगायला. जीभ स्वैर जरी झाली तरी समजायचं पापाचरण स्टार्ट झालं, स्वतःच्या वैयक्तिक जीवनात देखील असं समजा. हे आम्हाला सगळं जमतं, पण तेवढं सोडून बोला. साधना तेवढं सोडून बोला. चरवंतर्पण तेवढं सोडून बोला. ज्ञानेश्वरी तेवढं सोडून बोला. काय धरून बोलू? पापच वाढत जाते, त्यावेळी इंद्रिय व मन आवरून धरणे जमत नाही. कारण सर्वच आहार विहार दोषी, त्यामुळे रक्त मन बुद्धी दुष्ट होते. टिंगल करायला लागतात. आपल्या घरात साधक असेल त्याची टिंगल करायला लागतात, टवाळी करायला लागतात, निंदा करायला लागतात, कुचेष्टा करायला लागतात. भगवान कृष्णाचं सगळं कुलक्षय का झाला याचं लक्षात घ्या. भगवंतानी मारले, आपलं यमधर्मराज मारे. टिंगल आणि टवाळ्या सुरू होतात. काय लावले ह्या वयात? भगवद्गीता. एका नाटकामध्ये असं एक काहीतरी आहे वाक्य, अरे 16व्या वर्षाच्या वयामध्ये ज्या गीतेच्या मागे लागायला पाहिजे तर तू भगवद्गीतेच्या मागे लागलास. असं होत. असे सांगणारे भेटतात. आहार विहार दोषी, त्यामुळे रक्तमन बुद्धी दुष्ट होते. तेव्हा इंद्रिय हवी तशी उधळतात, हवी तशी. म्हणून कुलस्त्रियाकडून व्यभिचार घडतात. रेखा बैजलनी, आपल्या साधिका, प्रसिद्ध लेखक महाराष्ट्राच्या, ज्यांना खूप अवॉर्ड्स आहेत आणि कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, आपले साधक आहेत. त्यांनी तत्ता नावाचं एक कादंबरी लिहिली. त्याच्यामध्ये स्वतःच्या बायकोवर दंगल चालत असताना बलात्कार होतो असं एक चित्र रेखाटले. आणि बलात्कार झाल्यानंतर ती जीव द्यायला जाते. नवरा मित्र हे सांभाळतात, तुझा दोष नाही. मला छान वाटलं तिथे. व्यभिचार झाला का केला? बलात्कार करून घेतला का केला का झाला? फोर्सफुली झाला. म्हणून दोषी एकती नाही. आणि नवऱ्याने देखील माफ केलं.
अनेक वेळेस अनेक जण प्रश्न विचारतात. एवढ्यापुरतंच मी बोलतोय, कारण तुम्ही काही प्रश्न विचारलेला नाही. पण ह्या ठिकाणी त्या बिघडतात असा शब्द वापरला. ही बिघडलेली बाई नव्हती तर तप्ता कादंबरीमधली. त्याच्यावर बलात्कार झाला म्हणून दोष नाही. ह्या मुद्दाम म्हणून बिघडतात, स्वैराचरण करतात. आता तर असं झालंय 64% मुली असं म्हणायला लागल्यात पुण्या मुंबईच्या, आम्हाला लग्न नको, स्वैराचार, टेम्पररी मॅरेज, ज्याला मोमेडन लॉ मध्ये मुत्ता मॅरेज म्हणतात. टेम्पररी, 4 दिन एक जगह आएंगे, बस भोर भयो तू कोण और मैं कोण, संपलं. काय इंडिकेशन दाखवतंय? इंडिकेशन हे दाखवतंय की किती अधर्माचरण शिगेला पोहोचतोय. का मी एकाच्या खुंट्यावर बांधून राहावं, हा अधर्म आहे. लक्षात घ्या. म्हणजे कोणता धर्म आणि कोणता अधर्म, प्रत्येक याच्यात थोडा फरक आहे. तर ह्या ठिकाणी अर्जुन सांगतोय भगवंताला, जय यम नियम ठाकती तेत इंद्रिय सैरा रहाटती. ज्या ठिकाणी यम आणि नियमांचे धडे संपले. काय यम आणि नियम आपण पुढे पाहू. ऑडिओ कॅसेट झाल्या त्यावेळेस आपण यम नियमावर बोललोय. आता पुन्हा एकदा बोलावं लागणार आहे. 5 यम 5 नियम आहेत. ब्रह्मचर्य, अहिंसा अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. डिटेल जात नाही आता, ज्यावेळेस ती ओवी येईल त्यावेळेस जाऊ. पण हे सगळे नियम का संपले? ज्यावेळेस संपले स्वैराचार वाढतो. आम्ही कोणाला मानायला तयार नाही, बेछूट होऊन जातात. म्हणजे त्यांनी कृत्य केलं वाईट म्हणून त्या दोषी ठरत नाहीत. पण एक जी हे बसवलेली आहे तुमची चौकट, धर्माची, पुरुषार्थाची, नीतिमूल्यांची, ती चौकट तुम्ही तोडायलात आणि मुद्दाम होऊन तोडायलात, तिथे दोष आहे. मग काय होतं? भगवान अनाचार सहन करत नाही. त्या कुलधर्मी स्त्रिया वाईट होतात. पुन्हा दुसरा भाग सांगतो याच्यात. मनुस्मृतीमध्ये काही कुलधर्म कुलाचार हा शब्द वापरताना काही गोष्टी दिलेल्या आहेत की अगदी कनिष्ठ जात म्हणण्यापेक्षा तमोगुणी खालच्या काय म्हणतात कुलातील ज्यांच्याकडे आचार धर्म नाही त्या स्त्रीनी ब्राह्मणाची लग्न केलं तर चालतं. पण बायको जर ही ब्राह्मण असेल म्हणजे ब्रह्म जाणणारी असेल किंवा त्या कुलधर्म कुलाचाराच्या पद्धतीतलं असेल आणि ज्या घरात अधर्म कुलाचार आहे अशा जातीशी लग्न केलं ते वैध नाही, अवैध लग्न सांगितले. म्हणजे रक्त वर्ण संकर हा विषय जवळ ठेवलेला आहे. बाई निकृष्ट असेल तर चालेल, पुरुष श्रेष्ठ पाहिजे. पुरुष निकृष्ट असेल, बाई श्रेष्ठ असेल, लग्न अलाउड नाही. जातीचा विचार नाही, स्वैराचाराचाही इथे विचार नाहीये. इथे रक्त रंगाच्या वर्णाचा विचार की ज्याच्यामध्ये वर्णसंकर जर झाला तर संतान चांगली निपजणार नाही, खराब होईल. याला स्वैराचार म्हटलं. कारण ह्या स्त्रिया कोणाशी रत होतील. आता असं उदाहरण समजा, एखादी स्त्री बिघडली
संत माणूस त्याचं पानिपत करेल का हो? त्या बाईचं जंत करेल का संत करेल? कोण करेल? वाईट माणूस तिला खराब करेल की चांगला माणूस तिला खराब करेल? आणि मग वाईट माणूस जर खराब करेल तर तो वर्णसंकर झाला. लक्षात घ्या, इतका बारकावा ह्या विज्ञान पद्धतीमधला आहे, वैज्ञानिक आहे. आता जास्त नको हा विषय, पण चांगला डिटेल जाण्यासारखा विषय. असे पापच वाढत जाते. त्यावेळी इंद्रिय व मन आवरून धरणे जमत नाही. आहार विहार दोषी. चांगल्या पोरांना जे मेरिटचे असतात ते कधी लवच्या भानगडीत पडत नाहीत, प्रेमाच्या भानगडीत. त्या पोरी पडत नाहीत आणि पोरही पडत नाही. टुक्कार जे असतात ना ते लवच्या भानगडीत पडतात. लव्हेरिया नावाचा रोग होतो त्यांना. ती लवरी हा लव्हेंडर काय असेल ते, हे सगळे टुकार असतात. ज्यांना एक ध्येयवाद असतो. नेपोलियन बोनापार्टला ज्या घरात राहत होता ती बाई आसक्त होती नेपोलियन बोनापार्टवर. पाहिलंही नाही, क्षमा मागितली नाही, केलं त्या कुठलंही असं अनुचित कर्म केलं नाही, त्यामुळे ते महान झाले. करतात कोण? हे टुकार लोक. तिथे वर्णसंकर घडतो. विद्वान माणसं आणि अविद्वान माणसं. जाती व्यवस्थेवर घेऊ नका. बाबासाहेब आंबेडकर मुळातलेच महान होते. जी बाई ब्राह्मण म्हणून आली त्या बाईचीच क्वालिटी आपल्याला तपासावी लागेल असं म्हणा. बाबासाहेब आंबेडकर योगायोगाने त्या जातीत जन्मले म्हणजे ते खराब होते असं समजू नका. त्यांची एक एक गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची, अरे भगवती शक्तीचं अनुदान होतं. एकदा आठवतं, बाबासाहेब आंबेडकर काय सरस्वती शारदेचे पुत्र होते असं समजा. 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये बसायचे. एकदा 2 वाजता तो लायब्ररीमन म्हणला, अहो तुम्ही जेवले देखील नाही आणि बसलेला आहात. त्यांनी उत्तर छान दिलं, जेवायला भाकरी पाहिजे, ती माझ्याजवळ नाहीये. म्हणजे ज्यांनी विकारामध्ये न थांबता, भुकेमध्ये न अडकवता, आजची पोरं चांगलं खाणं त्या हॉटेलमध्ये मिळत नाही म्हणून परत येतात. कोणत्या जातीची समजायची? आणि ही पोरं जरी त्या कमी जातीमध्ये जन्माला आली, तथाकथित असं समजू, पण माता शारदेचे असे हे पुत्र आहेत की विकारामध्ये अडकलेच नाही. नाही भाकरी, नाही भाकरी. 2-2, 3-3 दिवस डॉक्टर आंबेडकर उपाशी असत. कुठल्या जातीची ती? गुणवत्तेमध्ये तपासा. म्हणून मी शब्द असे फेकतोय, जास्त डिटेल जात नाही, की जातीत जन्मला म्हणून तो ब्राह्मण असं समजू नका.